हॅलो, आज आपण बनवत आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, तूप आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर एका बाजूला मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, जे एकत्र करून उकळायचं आहे. एका बाजूला कढई ठेवलेली आहे, त्यात आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि ते भाजून थोडंसं ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे भाजून. एकच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ, 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी थोडं तूप घ्यायचं आहे आपल्याला. आता चला भाजून घेऊया ब्राऊन होईस्तोपर्यंत थोडंसं. आता हे गुळाचं पाणी उकळत आलेलं आहे. मी गॅस बारीक करते थोडासा. चांगलं उकळून थोडंसं आटून द्यायचं आहे पाणी आपल्याला, जेणेकरून छान अशी घट्ट थोडंसं पातळ असं द्रव्य तयार होतं. आता इथे आपलं बघू शकता गव्हाचं पीठ पण थोडं-थोडं ब्राऊन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे गॅस पूर्णपणे बारीक करते मी. बारीक गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता भाजून झालेलं आहे आपलं. आता त्याच्यात आपण ॲड करणार आहे तूप. मी अंदाजे तूप ॲड करत आहे. तुम्ही माप घेऊनच करू शकता, जर अंदाज तुम्हाला येत नसेल प्रॉपर तर. मला अंदाज माहिती आहे म्हणून मी डायरेक्टली तूप ॲड करते. आता चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे. त्याची चांगली अशी घट्ट असं ग्रेव्ही टाईप होईल मिश्रण ते. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झालं पाहिजे, त्यात गाठी राहिल्या नाही पाहिजेत आणि तूप पूर्ण त्यात मिक्स झालं पाहिजे. आता बघू शकता तुम्ही, हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ब्राऊन कलर चांगला त्याला आलेला आहे. आता मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जे आपण गुळाचं पाणी उकळवलं होतं ते. अगदी थोडं-थोडं ॲड करत जायचं, एकदम सगळं ॲड नाही करायचं. थोडं-थोडं ॲड करून हलवायचं असतं, जेणेकरून गोळे राहिले नाही पाहिजेत, म्हणजे जे गाठी राहतात तसे राहिले नाही पाहिजेत. आता मी मापात पाणी घेतलं होतं, त्यामुळे ते मी पूर्ण ॲड करत आहे त्यात, कारण की ते पूर्ण सोकून घेतं. आता चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे. गाठी अजिबात झाले नाही पाहिजेत. झाले जरी असतील तर ते उलथण्याच्या साहाय्याने फोडायचं आहे आणि गॅस बारीक गॅसवरच ठेवायचा आहे आपल्याला. बारीक गॅसवरच सगळं करायचं आहे, कारण की मग ते कसं पिठाचं असल्यामुळे करपू शकतं, कढईला लागू शकतं. त्यामुळे बारीक गॅसवरच मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी त्यात पूर्ण सुकून जाईल, कारण की गव्हाच्या पिठामुळे पाणी त्यात अजिबात राहणार नाही. ज्यावेळेस कढईला पूर्णपणे गोळा चिटकणार नाही, एकजीव होणार पूर्ण, तेव्हा आपला शिरा झाला समजायचा, म्हणजे गोळा पूर्ण तयार होईल. आता बघू शकता गोळा पूर्ण तयार झाला आहे. अजिबात गोळे वगैरे राहिले नाही आहेत त्यात आणि ते कढईला चिटकत पण नाही आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ आपला शिरा रेडी झालेला आहे. तर चला, झाला आपला शिरा. आता गॅस बंद करूया आपण.
बघू शकता किती सुंदर शिरा झालेला आहे. अजिबात कढईला चिटकत नाहीये आणि मऊसूत झालेला आहे. आपण आता हे काढून घेऊया. हा आहे आपल्या गव्हाचा शिरा. चला बाय.